लोकसभा संख्याबळाचा विचार केला तर महायुतीत क्रमांक 1चा पक्ष आज शिवसेना ठरलाय। विधानसभेत भाजपानंतर सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचे आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रात क्रमांक 2चा पक्ष आहे। शिवसेनेचा हा विस्तार केवळ कागदावर किंवा आकडेवारीत दिसत नाहीये, तर जमीन पातळीवरही एकनाथ शिंदे यांचा प्रेझेन्स तगडा आहे। दर आठवड्याला शिंदे राज्यातल्या कुठल्या ना कुठल्या भागात दौरा करत असतात, तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असतात। अशा वेळेला शिंदेंमधला शाखा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख जागा होतो। प्रोटोकॉलचं भान न ठेवता शिंदे कार्यकर्त्यांमध्ये मिसळतात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितलात ना, तर विरोधी पक्षात असताना नेते हे राज्यभर फिरतात, नागरिकांच्या समस्या जाणून घेतात, लोकांमध्ये मिसळतात, पायाला भिंगरी लावून दौरा काढतात, यात्रा काढतात। मात्र उपमुख्यमंत्री पदासारखी जबाबदारी सांभाळत असतानाही एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत, राज्यभर फिरतायत, त्यामुळे शिवसेना हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेला पक्ष आहे। आणखी एक गोष्ट, सत्ता आणि संघटन यांचा परफेक्ट बॅलन्स, समतोल एकनाथ शिंदेंनी साधलाय। शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे नुकतेच शिवसंवाद दौऱ्यावर जाऊन आले। शिवसेनेची महिला आघाडी ज्योती वाघमारे, मनीषा कायंदे, मीना कांबळी, शायना एनसी यांच्या नेतृत्वात शिवदुर्गा मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पक्ष मजबूत करते। म्हणजे पक्ष विस्ताराची जबाबदारी एका व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये, संपूर्ण संघटना विविध पातळ्यांवर ऍक्टिव्ह आहे। एकीकडे देशात प्रादेशिक पक्षांचं राजकारण संपुष्टात येत असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना बहरत चालली आहे। खरं तर राजकारणात प्रत्येक पक्ष हा सत्ता मिळवण्यासाठीच येत असतो आणि म्हणूनच राजकीय डावपेच किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर फोडाफोडीचा मुद्दा बाजूला ठेवला तरी एकनाथ शिंदे घेत असलेली मेहनत नाकारून चालणार नाही। एकनाथ शिंदे शिवसेना ज्या पद्धतीने वाढवतायत त्याबद्दल तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।